नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेची फायनल यादी अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहता येईल या संदर्भातील अचूक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। बघा, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये PMAYZ.NIC या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंटची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, यावरती तुम्हाला टच करायचं आहे। टच केल्याबरोबर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। हा घरकुल योजनेचा ऑफिशियल पोर्टल आहे। यावर तुम्हाला एक छोटासा रकाना दिसत आहे, त्यावरती टच करा। टच केल्याबरोबर यामध्ये आवास सॉफ्ट नावाचा एक ऑप्शन आहे अबाउट असच्या खाली, त्यावरती तुम्हाला टच करायचं आहे। त्यावरती टच केल्याबरोबर यामध्ये 3 ऑप्शन ओपन झालेले दिसतील। यामध्ये पहिला ऑप्शन आहे डाटा एंट्री, दुसरा आहे रिपोर्ट आणि तिसरा आहे FTO ट्रॅकिंग। आता यामधूनच तुम्हाला दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे रिपोर्ट नावाचा, त्यावरती टच करा। तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसले हे सर्व तुम्ही पाहू शकता। आता तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला आहे। यामध्ये अनेक फोल्डर आहेत। खालून दुसऱ्या नंबरचा एक फोल्डर आहे H नावाचा, सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा। यामध्ये 2 ऑप्शन आहेत, बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन पहिला आणि दुसरा आहे सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा। तुम्हाला आता बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती इथे टच करायचं आहे। टच केल्याबरोबर तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। यामध्ये सिलेक्शन फिल्टर नावाचा एक ऑप्शन आहे। यामध्ये अनेक माहिती तुम्हाला थोडीशी भरावी लागेल तुमच्या ग्रामपंचायत पर्यंत। आता इथं सर्वात पहिले तुमचं राज्य सिलेक्ट करा, त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करावा लागेल। त्यानंतर तुमचा जो तालुका आहे तो तालुका व्यवस्थित सिलेक्ट करा। इथं अचूक माहिती तुम्हाला भरायची आहे, कारण तुमच्या ग्रामपंचायतची माहिती तुम्हाला इथं पाहायची आहे। त्यासाठी व्यवस्थित फायनल यादी तुम्हाला याच पद्धतीने पाहता येणार आहे। आता आपण ग्रामपंचायत सिलेक्ट करूया। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या समोर एक दुसरा ऑप्शन ओपन झालेला दिसेल। यामध्ये आता वर्ष सिलेक्ट करायचं आहे। आता वर्ष 2026-27 पर्यंत यामध्ये आहे, परंतु 25-26 मध्येच ही यादी अपडेट झालेली आहे, हे मात्र तुमच्या लक्षात नक्की असू द्या। आता यामध्ये योजना सिलेक्ट करायची आहेत। योजनामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 1 नंबरला योजना आहे। त्यानंतर भरपूर अशा योजना यामध्ये आहेत। आदिम जमाती आवास योजना असेल, अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल, त्यानंतर मोदी आवास घरकुल योजना असेल, अशा भरपूर अशा योजना आहेत। रमाई आवास योजना आहे। आता ज्या योजनेमधून तुम्ही अर्ज केला आहे त्या योजनेला इथे सिलेक्ट करा। आपण आता प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला होता, म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेला टच करूया। टच केल्यानंतर आता सबमिट नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती इथं सहज क्लिक करायचं आहे, म्हणजे त्यावरती टच करायचं आहे। आता टच केल्याबरोबर तुम्हाला यादी डाउनलोड करण्यासाठी मिळेल। यामध्ये 2 ऑप्शन आहेत, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF। यामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड PDF घ्यायचे, कारण यादी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये ओपन करायची आहे। तर डाउनलोड PDF या बटनावरती टच करूया। टच केल्याबरोबर परत एकदा डाउनलोड नावाचा ऑप्शन येईल, त्यावरती ते टच करा। टच केल्याबरोबर 1 ते 2 सेकंदात तुमच्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड झालेली दिसेल। ओपन करा, PDF ला टच करा। टच केल्याबरोबर पहा ही यादी। आता या यादीमध्ये आपल्या ग्रामपंचायतमधून किती लाभार्थ्यांची नावे आलेली आहेत, किती लाभार्थ्यांना किती हप्ते मिळालेले आहेत, आतापर्यंत किती लाभार्थी या पात्र यादीमध्ये आलेले आहेत, सर्व डिटेल्स घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल। सिक्युरिटीसाठी मी या ठिकाणी ब्लर केलेला आहे, परंतु तुम्हाला हे सर्व दिसेल। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।